तर मित्रांनो, आता कुठे हिंदी सक्तीचं GR जे होतं, म्हणजे काय बोलतात ना, परत हिंदी वर्सेस मराठीचं जे गोष्ट होती ती कुठे शांत झालेली. तर परत आता व्यापाऱ्यांमध्ये जे व्यापारी असतात, ते मीरा भाईंदरचे व्यापारी, तुम्हाला माहिती असेल मी काय बोलतोय, आणि मराठी माणसांमध्ये परत वाद निर्माण करण्याचं काम हे भाजपचे काही नेते करतात. ते नक्की घडलं काय मी तुम्हाला सांगतो. आणि मला एका व्यक्तीबद्दल आज व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहे, थोडीशीच गोष्ट बोलणार आहे. तर आधी मीरा भाईंदरचा इश्यू आपण काय झालेला त्याच्याबद्दल आपण बोलू. मीरा भाईंदरमध्ये मला वाटतं जेव्हा तो GR रद्द झाला त्याच्यावेळी मी जो व्हिडिओ टाकलेला GR रद्द झाला, त्याच रात्री तिकडे मनसेचे काही कार्यकर्ते तिकडे फटाके फोडत होते की जल्लोष साजरा करतोय. तुम्ही बघितलं टीव्हीवरती की मराठी माणसं जल्लोष साजरा करत होती. तर तिकडे जल्लोष साजरा करत करत ते लोक पेढे वाटत होते प्रत्येकाला. तर तिकडच्या एका व्यापाऱ्याकडून, त्याच व्यापाऱ्याकडून जिकडे लोक दररोज जात होते, त्याच व्यापाऱ्याकडून तिकडून ते लोक पेढे घ्यायला गेले. तर तिकडचा जो व्यापारी होता त्यांना बोलला, कसले म्हणजे काय गणपती वगैरे काय आलाय का आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये गणपती वगैरे आलाय का. तर आपला जो मराठी माणूस होता त्याने उत्तर दिलं की बाबा हिंदीचा जो GR आहे तो रद्द झाला तर त्याच्यामुळे. तर त्याचं असं होतं की क्या फालतूगिरी आहे. आणि मग त्याला विचारलं की महाराष्ट्राची जी भाषा आहे ती कोणती आहे. तर तो बोलला की महाराष्ट्राची भाषा अशी काही नाहीये, आम्ही म्हणजे कोणतीही भाषा बोलू शकतो. म्हणजे ह्यांना मराठीचा प्रॉब्लेम एवढा आहे. आणि लोक दाखवतात म्हणजे व्हिडिओ नरेटिव्ह काय सेट करतात आहे की मनसेच्या कार्यकर्त्यांनी परत एका अमराठी माणसाला मारलं. पण ते अमराठी माणूस, त्या अमराठी माणसाला महाराष्ट्राची भाषा कोणती आहे हेच तुम्ही इतर राज्यात जाऊन करा ना, की बोला तामिळनाडूमध्ये जाऊन बोला ना की इकडची भाषा कोणतीही चालेल, असं बोलून दाखवा ना. तुम्ही जर बघाल तर असा हात ठेवून मस्त तो ऐटीत उभा होता आणि जे उत्तर देत होता, लोकांना असं वाटतंय जे स्प्रेड करतंय न्यूज ते एका जर्नलिस्ट याच्यावरती व्हिडिओ पण बनवला, त्याच्याबद्दल आपण शेवटी बोलूच. पण हे लोक असे नरेटिव्ह स्प्रेड करतात. आणि ते BJP वाले, खास करून BJPचे काही नेते काय बोलतात की बाबा मराठी लोक हे अमराठी लोकांना मारतात आहे आणि मनसेवाले अमराठी लोकांना मारतात आहे. जो अमराठीवाला होता त्यांनी कसे उत्तर दिलीत जरा नीट बघा. तो व्हिडिओमध्ये काय चालू आहे आणि काय नाही. व्हिडिओ जोपर्यंत ज्यांनी शूट केला असेल तेवढाच फक्त त्याचे मारण्याचं आलंय आणि थोडंफार काही गोष्टी आले. त्यामुळे जज केलं तुम्ही प्रत्येक माणसाला, मराठी माणसाला, असं नाहीये. आणि जर तुम्ही एवढंच बोलतात ना मराठी माणूस, तर ठाण्यामध्ये त्याच वेळी मला असं वाटतं त्यात 1-2 दिवसापूर्वी का नंतरला एक केस झाली ज्याच्यामध्ये एका मराठी माणसाला 4 ते 5 व्यापाऱ्यांनी मिळून मारलंय. तेव्हा कुठे होते BJP वाले? तेव्हा कुठे होता जो अमराठी माणूस जो स्वतःला मारल्यावरती जेव्हा मराठी लोक मारतात तेव्हा तुम्ही लोक बोलतात अमराठी लोक. मग अमराठी लोक जेव्हा मराठी माणसाला बोलतात तर बाकीचे अमराठी का नाही बोलत? आमच्या मराठी माणसाला जर भर रस्त्यात 4 ते 5 लोक तुडून मारले, ह्याला तर फक्त काहीतरी 1-2 कानाखाली मारल्या. पण हे जे मराठी माणूस होतो ना आमचा, त्याला भर रस्त्यात तुडून एवढा मारल्या, कुत्र्यागत मारलेला, त्याचा जबाब कोण विचारणार? आणि बीजेपीचे लोक व्हिडिओ नरेटिव्ह स्प्रेड करतात इंस्टाग्राम, फेसबुकवर टाकून की बाबा मनसेवाले असे आहेत किंवा मराठी माणूस असा आहे. का तिकडची मतं त्यांची ही काय बोलतात ना, जैन मारवाडी गुजराती अशी मतं आहेत मीरा भाईंदरची म्हणून. पाचड्या मला प्रताप सरनाईकजींनी पण एक उत्तर मस्त दिलेलं भाषणामध्ये त्यांच्या की मी ही हद्द क्रॉस केल्यावर मीरा भाईंदरमध्ये गेल्यावरती माझी भाषा ही हिंदी होऊन जाते, मी मराठी माझी राहत नाही, मुंबईची भाषा आता हिंदी झाली. म्हणजे काय बोलतात, आपण काय बोलतोय? BJP वाल्यांना मराठीचे लोकांचं काय वाटतं मला असं वाटतं ना, राग येतो किंवा त्यांना चीड होते की बाबा मराठी लोक काय मुंबईमध्ये, आणि आमचंच आहे मुंबई, अजून कोणाचीच नाही मुंबई. आणि काय तर हे लोक रॅली काढतात ते मराठी माणसांच्या विरोधात, मनसेच्या विरोधात. हे लोकांनी मोर्चा काढलाय. कसला मोर्चा? काय समजत मोर्चा? तुमचा तो होता ना ज्यांनी मार खाल्ला, तो व्यापारी स्वतः अविनाश जाधव जे होते मनसेचे, तर तिकडे गेलेले पोलीस स्टेशनमध्ये सगळं सॉर्ट करला. तेव्हा तो बोलला की दादा माझा जो ऍटिट्यूड होता तो पण चांगला होता, मी पण चुकीचे उत्तर देत होतो. हा सुद्धा त्यांचा व्यापारी बोललाय. मग या व्यापाऱ्यांना भडकवलं जातं काय BJP वाल्यांकडून? काय म्हणजे तिकडचे जे आमदार आहेत नरेंद्र मेहता, त्यांनी वाटतं ते काय बोलतात ना, व्हिडिओ जो होता त्यांनी तो पोस्ट केला किंवा अशी काही गोष्ट घडली. म्हणजे BJP वाले नरेटिव्ह सेट करतात, हे BJP वाले नरेटिव्ह स्प्रेड करतात आणि असं दाखवतात मराठी आणि अमराठीचा मुद्दा. मराठी आणि अमराठीचा मुद्दा नाहीये. आमच्या महाराष्ट्रावरती, आमच्या मराठी भाषेवरती जर कोणी असं बोललं की महाराष्ट्राची भाषा, आम्ही विचारल्यानंतर तुम्ही जर बोलाल की बाबा मला माहितीच नाही महाराष्ट्राची भाषा कोणती, म्हणजे महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे. आमची प्रत्येक राज्याची भाषा असते, भाषेवरती प्रांतरचना झाली आहे. जेव्हा आमच्या मराठी माणसाला मारला, तर जेव्हा आमच्या मराठी माणसाला सोसायटीमध्ये राहून देत नाही, तेव्हा कुठे असतं ती लोक? तेव्हा का नाही लोक मोर्चामध्ये सहभागी होत? तुम्हाला सांगतोय की हिंदीची सक्ती जी आली ना, त्याच्यामध्ये एक जे अशी अमराठी असेल ज्यांना मराठीचा राग येतो, हे असे एक अमराठी नसते आले. म्हणजे काही अमराठी खूप चांगले, पण हे असे जे आहेत
जे काय बोलतात ना बीजेपीचं ऐकून मराठी माणसांवरती राग धरलेले असतात, ह्यांच्या मनात तीच गोष्ट आहे की बाबा यांना मराठी बोलायचं नाहीये, यांना महाराष्ट्रामध्ये काय बोलतात ना मराठी माणसाला नीट राहून द्यायचं नाही, आणि मराठी माणसाने मारलं की मग रडगाणं सुरू की बाबा मराठी माणसं अशी आहेत, मराठी माणसं तशी आहेत. आपण ह्याच्यावरती लक्ष देऊन आपण ह्याच्यावरती बोललं पाहिजे. बाकीचे जे युट्यूबर्स मला त्यांना पण सांगायचं की बाबा बोला ह्याच्यावरती, नाही हे लोक आपल्या मराठी माणसाचा असं फायदा उचलतील आणि मराठी माणसाला घाण ठरवतील. तुम्ही बघाल जर व्हिडिओ त्याच्यामध्ये असं दाखवतात, असं स्प्रेड करायचा प्रयत्न करतात की मराठी माणसं हे नेहमीच चुकीचे आहेत. आता राहिला प्रश्न, मी बोललो की मला ज्या लास्ट बोलायचं त्याच्याबद्दल, ज्या माणसाबद्दल, तो म्हणजे एक जर्नलिस्ट आहे, हिंदीचा जर्नलिस्ट आहे. मी त्याच्या न्यूज जे होत्या ते आपलं जे पहलगामचं टेररिस्ट अटॅक झालं त्यानंतर इंडिया पाकिस्तानचे वॉर होते त्याच्यावरती मी त्याचे व्हिडिओज बघत होतो, आणि चांगला मुलगा आहे, त्याचे व्हिडिओज पण चांगले असतात, खूप चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येतो, रिसर्च करतो चांगलं. पण काल त्यांनी एक व्हिडिओ टाकला, काल का परवा त्यांनी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये त्यांनी राजसाहेबांना नेमून एक व्हिडिओ बनवलेला. त्यात तो बोलला की मनसेचे कार्यकर्ते हे मीरा भाईंदरमध्ये जाऊन, त्यांनी जो व्हिडिओ लावला मीरा भाईंदर त्यात जाऊन असंच कोणाला तरी मारतात असं सांगितलेलं. आणि पुढे तो काहीतरी बोलला पण की राजसाहेबांना बोलतात परत मतं भेटत नाही, तर राजसाहेबांनी हे सगळे विषय सोडून, हिंदी सक्तीचं ते सगळे विषय सोडून, मराठी विषय सोडून त्यांनी असं केलं पाहिजे की बाबा रोडचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती बोललं पाहिजे, किंवा शाळेत प्रायव्हेट स्कूल्समध्ये चांगल्या फॅसिलिटीज नाही, किंवा शाळेत फॅसिलिटीज नाही त्याच्यावरती बोललं पाहिजे, स्कूलची घाल त्याच्यावरती बोललं पाहिजे. तर मला तर तेवढंच सांगायचंय की बाबा आज सध्या सत्तेत नाहीयेत बरोबर, पण सत्तेच्या बाहेरून आमच्या जर मराठी भाषेला जर कोणी काही बोलतंय, मराठी भाषेसाठी जर कोणी स्टँड घेऊ शकतं तर राजसाहेब आहेत, आणि ते घेतात. खूप आधीपासून ते घेत आले स्टँड, आणि आम्हाला त्याच्यावरून तर नेता आवडतो. आम्ही कोणत्या पॉलिटिकल पार्टीशी निगडीत नाहीये, पण ते जे बोलतात त्यांची जी भाषा असते, त्यांचे मराठीचं जे ज्ञान आहे ते आम्हाला आवडतं. आणि जो तू खास करून व्हिडिओ टाकलाय मीरा भाईंदरचा, जो त्या व्यापाऱ्याला मारलाय, त्या व्यापाऱ्याची आईट बघ, त्या व्यापाऱ्याची ॲटिट्यूड बघ, तो कशा ॲटिट्यूड मध्ये उभा आहे, ठीक आहे, आणि त्याची बोलायची पद्धत बघ, मग तुला समजेल की चुकी कोणाची होती. असाच फोन कोणाला मारत नाही, कोणालाच खास नाही मारायची. हे बीजेपीचे नेते जे आहेत ना ते स्प्रेड करतात नरेटिव्ह, आणि तू पण त्यात फसू नको. चांगला जर्नलिस्ट आहे आणि तुला सांगायची गरज नाही राजसाहेबांना की कशी मतं पडतील काय, मध्ये त्यांच्या पहिल्याच बघ किती मतं पडलेली, किती आमदार निवडून आणले, किती नगरसेवक निवडून आणले पहिल्याच टर्मला. तर सांगायची गरजच नाहीये. नंतर त्यांचा काळ थोडा उतरला, त्यांची सत्ता येणार म्हणजे येणार महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता नाही हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे. आणि एवढंच तू बोलतोय की मराठी माणसं हे बाहेरच्यांना मारतात, तर काय बोलतात ना मराठी माणसाला जेव्हा लोक मारतात तेव्हा तू बनव ना व्हिडिओ, तेव्हा तू बोल ना की बाबा काय हे लोक असं मारतात किंवा काय. महाराष्ट्रामध्ये राहून, मुंबईमध्ये राहून मराठी माणसाला हे बाहेरचे लोक मारतात, तेव्हा का नाही तू बोलत व्हिडिओ, तेव्हा का नाही तू बोलत. त्याला प्रत्येक वेळी आपण बरोबर आहे किंवा प्रत्येक वेळी आपण शानच असं समजायचं नाही. आपलीही चूक असते, आणि तो व्हिडिओ जरा नीट बघ, जाऊन नीट युट्यूब वरती बघ, नीट इंस्टाग्राम वरती बघ, मग तुला समजेल. कुठेही काय रिसर्च करतोस ना तू, कुठून काही बघू नको, नीट बघ की पहिले त्याची आईट काय होती. त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आलं नाहीये, पण तिकडचे जे होते ना ते सगळे बोलले की बाबा, तो बोलला की काय फालतूगिरी, म्हणजे काय फालतूगिरी म्हणजे, आणि त्याला महाराष्ट्राची भाषा नाही माहिती. तुला जरी विचारलं आम्ही, प्रफुल्ल गर्ग त्याचं नाव आहे, जर्नलिस्ट त्याचं नाव आहे, तुला जरी आम्ही विचारलं की बाबा महाराष्ट्राची भाषा कोणती आहे, तर तू स्वतः बोलशील मराठी, आणि बोललाच पाहिजे मराठी. जर मग नाही बोलाल तुम्ही मराठी तर कसं चालणार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आमची भाषा जेव्हा संपते मग सगळं आमचं अस्तित्व संपलं, मग सगळे सुटतील. आमच्या महाराष्ट्रामध्ये बाहेरचे लोक येऊन राज्य करतील, आम्ही हे खपून घेणार नाही, आणि कदाचित काय बोलतात ना कोणता इतर राज्य सुद्धा खपून घेणार नाही. जे तू बोलतोय परपर्यंत त्यांना मारलं होतं गुजरातमध्ये, युपी बिहारच्या लोकांना 1 दिवसचा अल्टिमेटम दिला आणि बोलले इथून निघून पडायचं, तेव्हा नाही बरं तू बोललास. आमचा आग्रह एवढाच आहे, मराठी माणसाचा आग्रह एवढाच आहे की बाबा तुम्ही महाराष्ट्रात आहे, मुंबई राहतात आहे, तर आम्ही तुम्हाला बोललो की बाबा मराठीमध्ये बोला, आणि तुम्हाला मराठी यायला पाहिजे सर्वप्रथम गोष्ट. आणि जर तुम्ही बोलाल की बाबा मेरे को नहीं आती मराठी, मैं सीखूंगा मराठी, तर तिकडे विषय क्लोज होतो. पण जेव्हा तुम्ही बोलतात की मला महाराष्ट्राची भाषा नाही माहिती, मला मराठी काय लय मोठी भाषा आहे का, मराठी काय तेल लय का नाही, हे जेव्हा तुमच्याकडून उत्तर येतं तेव्हा आमच्या आतमधला मराठी माणूस जागा होतो, आणि कडवट मराठी माणूस जागा होतो, आणि मग तुम्हाला जी कानपाटीत बसते ती तुम्हाला घ्यायलाच लागणार. अजून काय ऑप्शनच नाही, कारण की तुम्ही कोणत्याही राज्यात जा, त्यांची भाषा ते जपतात, तर आम्ही का नाही जपायची आमची भाषा. एकदा का आमची भाषा संपली तर आमचं महाराष्ट्र पण संपलं, आमचं मराठी पण संपलं, आम्ही मराठी माणूस म्हणून संपलो. तर म्हणून आम्ही आमच्या भाषेसाठी बोलणार, आणि भाषेसाठी आम्ही जे काय होईल ते आम्ही करणार. आणि इतर गोष्टी तर आपण का गोष्टी आपण का या भाषेवरती भांडणं करायचे. आमची भाषा ही मराठी, आणि तुम्ही बोललंच पाहिजे. महाराष्ट्राची भाषा ही मराठी, आणि तुम्ही बोललंच पाहिजे. याच्यात काय दुर्लक्ष करता येत नाही. आपल्याला कशा या गोष्टीवरती भांडायचंय, काय प्रॉब्लेम तुम्हाला, शिका ना मराठी. तुम्ही हिंदी शिकला, तुम्हाला इंग्रजी शिकायची असते पण तुम्हाला मराठी नाही शिकायची. हिंदी इंग्रजी शिकायची तुम्हाला, तुमची भाषा तुम्हाला शिकायची आहे, पण तुम्हाला मराठी नाही शिकायची.
ते कृपया करून हे सगळे फालतूचे मेसेज असतात ना मराठी लोकांना मालवायचे बघू नका. आम्ही तुमच्यात प्रेमान राहतो आणि खूप तुम्ही पण आमच्यात प्रेमान राहता, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण हे काही लोक जे असतात ना ते फॉल्स नरेटिव्ह स्प्रेड करायचं त्यांच्या काय बोलतात ना पाल्यामध्ये येऊ नका आणि नीट असे व्हिडिओज बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला खरं काहीतरी रिव्ह्यू कळेल. प्रत्येक मराठी मला सांगायचं आहे की बाबा तुमच्या राज्यात पण जर तुम्ही बघाल तर तुमच्या राज्याच्या माणसाच चालतं, तसं महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच चालणार. आणि चालणार म्हणजे काय, कोण कोणावर दादागिरी करणार नाही. आम्ही काय तुमच्यावर दादागिरी करत नाही. आमचं म्हणणं एवढंच की बाबा तुम्ही महाराष्ट्रात जातात तर मराठी बोला. आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मराठी बोलणं, आणि त्या व्यापाऱ्याला मराठीचा द्वेष होता, त्या मनात त्याच्या मराठीबद्दल काय बोलतात ना द्वेष होता, म्हणून त्याने त्यास उत्तर देत होता. तर ते पण त्या प्रफुल्ल गार्ग जो आहे त्याला बोला की टाकायला व्हिडिओमध्ये एक नवीन व्हिडिओ बनव राजसाहेबांवरती आणि त्याच्यामध्ये टाक, बोल की बाबा मी जे असं बोललेलो, मी नीट व्हिडिओ बघत नव्हता किंवा काय. आणि मग राजसाहेबांवरती मग तुझी काय ती वैयक्तिक टीका असेल ते तू कर, पण तू व्हिडिओ जो आहे तो चुकीचा मेसेज सांगितलाय की बाबा त्याच्यावरती उद्धव ठाकरे पण नाही बोलले, त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस पण नाही बोलले आणि हिंदी सक्ती जेव्हा झाली तेव्हा दोघं पण बोलले. तर असं नाहीये. त्या माणसाला जेव्हा मारलंय त्या माणसाची ऐट बघ, तो माणूस काय बोललाय, काय फालतूगिरी, का महाराष्ट्राची भाषा काय. तर तू ज्या राज्यात राहतो तुला तुझ्या राज्याची भाषा माहिती असेल, समजा तू महाराष्ट्रात राहत असशील, मला माहिती पण नाही तू कुठं राहतो, तर तुझी भाषा सुद्धा मराठीच आहे हे तू लक्षात घे. भाषेवरती प्रांतरचना झालेली, तू जर्नलिस्ट आहे, तुला माहिती पण असेल है ना की भाषेवरती जे वेगवेगळे प्रांत आहेत त्याची रचना झाली, त्याचे नाव दिलेलं, समजलं. आणि आमचा महाराष्ट्र हा मोठाच आहे. ही आमची जी भाषा आहे तिला अभिजात दर्जा मिळालाय. आणि जर तुला जर नीट माहिती नसेल की अभिजात दर्जा काय, तर जाऊन सर्च कर आणि बघ, तुझं रिसर्च करतो त्याच्यामध्ये बघ अभिजात भाषा काय. आणि जेव्हा आमच्या अभिजात भाषेला जर कोणी प्रयत्न करतं फालतू बोलायचं तर आम्ही त्याला फालतूपणानेच उत्तर देऊ, समजलं. तर मित्रांनो मला एवढं सांगायचं की बाबांनो, बळी पडू नका अशा गोष्टीवरती जे मराठी लोक आहेत की बाबा ह्या गोष्टीवरती बळी पडू नका. आणि ह्या जे काही लोक बोलतील आणि असं मानून घेऊ नका की मराठी माणसे दादागिरी करतात, असं नाहीये. मराठी माणसं खूप प्रेमाने राहतो. जेव्हा म्हणजे काय बोलतात ना ह्या महाराष्ट्रामध्ये या किंवा या पूर्ण देशात जर कोणता काय बोलतात ना एकदम प्रेमी माणूस असेल किंवा एकदम दिलदार एकदम माणूस असेल तो मराठी माणूस आहे. फक्त त्यासोबत तुम्ही नीट राहा आणि मराठीचा आदर करा, कारण की तो आतमधून मराठीसाठी खूप भोळा माणूस आहे आणि मराठीसाठी कडवट मराठी येतो. आणि प्रत्येक जण असतो आपल्या भाषेसाठी, पण तुम्हाला मराठी माणसासारखा दुसरा माणूस भेटणार नाही. जेवढं म्हणजे मित्र असेल तो एकदम कट्टर मित्र असेल, भले तो त्याचा मित्र अमराठी सुद्धा असू द्या. माझे किती मित्र अमराठी आहेत, पण त्यांच्यासाठी मी जागेवरती उभा असतो. रात्री 2 वाजले 3 वाजले तरी पण मी त्यांच्यासाठी उभा असतो, कारण की ते माझ्या भाषेचा रिस्पेक्ट करतात, मी त्यांच्या भाषेचा रिस्पेक्ट करतो. ते माझ्या संस्कृतीचा रिस्पेक्ट करतात, मी त्यांच्या संस्कृतीचा रिस्पेक्ट करतो. बस एवढंच मला बोलायचं मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा. परत मला वाटतं माझे व्ह्यूज थोडेसे डाऊन होत चालले, पण काय प्रॉब्लेम नाही. आपल्या मराठी माणसासाठी नेहमी मी बोलत राहणार आहे. आणि अजून नवीन नवीन काहीतरी व्हिडिओज मला ट्राय करायचे, तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा की मी कसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.